कांद्याच्या संदर्भात मागच्या काळामध्ये जे RODTEP होतं, रेमिशन ऑफ ड्युटीज अँड टॅक्सेस ऑन एक्सपोर्टेड प्रोडक्ट, महत्वाचा विषय होता सभापती, ते आपण जे मांडलं होतं की रोडेपमुळे तुम्ही 50% जी पहिली सवलत आपण द्यायचो ती आता कांदा उत्पादन आणि त्यांच्यावरती आपण देण्याचं काम केलेलं नाहीये. रोडेपमध्ये जे आपण टॅक्स बेनिफिट जो गुड्स त्याच्यामध्ये आपण देतोय ते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांची मला वाटतं पाठीमागे आणि शेतकरी संघटनेचे नेते या सर्वांची सभापती महोदय बैठक सह्याद्रीला झाली आणि या बैठकीमध्ये सर्वांनी एक निर्णय घेतला. प्रवीण परदेशी साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक आपण कमिटी स्थापन केली आणि त्यांना आपण साधारणतः 30/10/2025 च्या शासन निर्णयावरती कमिटी स्थापन केली आणि त्यांना आपण सांगितलं की साधारणतः या राज्यामध्ये शेतकऱ्यांवरती किती कर्ज आहे, पीक कर्ज, मध्यम मुदत, दीर्घ मुदत, असं कुठल्या कुठल्या प्रकारचं शेतकऱ्यावरती कर्ज आहेत, किती शेतकरी या राज्यामध्ये थकबाकीदार आहेत, चालू बाकीदार आहेत, या सर्वांची माहिती त्या समितीने संकलन करावी आणि साधारणतः तो रिपोर्ट एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तो रिपोर्ट त्यांनी, तो अहवाल हा शासनाला त्यांनी सादर करावा आणि तो अहवाल सादर केल्यानंतर या राज्याचे मुख्यमंत्री आणि त्या सगळ्यांची मंत्रिमंडळात आमचे सहकारी असतील, या सर्वांशी निर्णय चर्चा करून की शेतकऱ्यांसाठी कुठला निर्णय घेणं उचित आहे किंवा शेतकऱ्यांसाठी कुठला निर्णय हिताचा आहे, यासाठी साधारणतः 30 जून पूर्वी आपण जिल्हा बँकेचे संचालक होता, जिल्हा बँके संचालक आहात, त्यामुळे 30 जून पूर्वी आपण सोसायटीचं हे वर्षाखेर असतं, साधारणतः ही शेतकऱ्याला कर्जमाफी 30 जून पूर्वी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जाहीर केली असल्यामुळं निश्चित प्रकारे आपल्या माध्यमातून या राज्यातील मी शेतकरी बांधवांना एवढं आश्वासित करतो की 30 अजित घेतलं ना, पहिल्यांदाच घेतलं, दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांच्या मगाशी सांगितल्याप्रमाणे आणि एकनाथजी शिंदे साहेब आणि त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आपण जी सूचना मांडली, नाही ऐका नाही, हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे, हा अधिकार मुख्यमंत्री असल्यामुळे या बाबतीमध्ये मुख्यमंत्री नक्की तुमच्या सदस्यांची जी सूचना आहे त्याची नोंद घेतील. 30 जून पूर्वी माझ्या राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला जाईल, कर्जमाफी दिली जाईल. मला वाटतं प्रस्ताव मीच मांडला, राईट टू रिप्लाय. हा बरं, राईट टू रिप्लाय सभापती प्रस्ताव माझाच होता आणि त्याच्यात त्यांनी मांडलेलं काय होतं, नाही हरकत नाही. महत्वाचा विषय होता सभापती, ते आपण जे मांडलं होतं की रोडेपमुळे तुम्ही 50% जी पहिली सवलत आपण द्यायचो ती आता कांदा उत्पादन आणि त्यांच्यावरती आपण देण्याचं काम केलेलं नाहीये. रोडेपमध्ये जे आपण टॅक्स बेनिफिट जो गुड्स त्याच्यामध्ये आपण देतोय ते दोघांकडे असेल तो ते दिलेलं नाही आणि त्यामुळे कांदा आणि त्याच्यावरती निर्यात करत असलेले आणि त्याच्यावरती प्रक्रिया करणारे जे उद्योग आहे त्याच्यावरती होत नाही. हा झाला एक भाग. आता माननीय शशिकांतजीने पण सकाळी माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितलं त्याप्रमाणे, पण आता इराकच्या ह्याच्यामुळे पण 10,000 टन कांदा हे आता 150 कंटेनर मध्ये बंद आहे. म्हणजे केळी असेल तुमच्याच भागातले किंवा द्राक्ष असेल असे होतील, त्याच्याबद्दल कुठेतरी आपण त्याचा सुतोवाच करणं गरजेचं होतं जेणेकरून दिलासा मिळेल. आणि कृषी मंत्रीजी आपण जे बोललात, अतिवृष्टीचे अजून पैसे मिळाले नाहीये, गारपीटचे पैसे मिळाले नाहीये. तुम्ही भविष्य काळामध्ये कर्जमुक्ती देणारा द्याल, तुम्ही द्याल, पण आता जो हाताश झालेला हतबल झालेला आहे त्याला कुठेतरी आधार मिळाला पाहिजे होता. ते नेमकं या बजेटमध्ये ठीक आहे 2-3 दिवसामध्ये बजेट येणार आहे त्यावेळी तुम्ही त्याची घोषणा कराल, पण किमान तुमच्या भाषणामध्ये एवढी मदत आम्ही दिलेली आहे किंवा देणार आहोत. केंद्र सरकारची गेल्या वेळी आलेली टीम कुठे मिळाली, त्याची निधी मिळाली की नाही, रात्रीची टीम येऊन पाहणी करून गेलीत, काय झालं तुम्हालाही माहित नाही. म्हणून सभापती महोदय की आज जो हवादेल झालेला आणि हाताश झालेला, म्हणजे एका बाजूला मदत मिळेल आणि परत गारपीट आली, अवकाळी पाऊस गारपीट, आणि म्हणून सभापती महोदय त्याबद्दलची कुठची सूचना झाली नाही. उद्योग सभापती महोदय, माननीय सचिन भाऊंनी जो मुद्दा मांडला की अतिवृष्टीच्या काळामध्ये, अडचणीच्या काळामध्ये माझ्या राज्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून काय मदत झाली. सभापती महोदय, आपल्याला माहिती आहे की या राज्यामध्ये अतिवृष्टी खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाली आणि त्याचा फटका या माझ्या राज्यातील साधारणतः 1,36,00,000 शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला. आणि आपण जर पिकाचा जर त्याच्या हेक्टरी जर विचार करा, 1,06,00,000 हेक्टरवरती माझ्या शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आणि या नुकसान झालेल्या शेतकऱ्याला कुठेतरी मदत केली का पाहिजे, परत तो शेतकरी उभा राहिला पाहिजे, यासाठी राज्य सरकारच्या वतीनं
या राज्याचे मुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील किंवा त्यावेळेचे दिवंगत उपमुख्यमंत्री असतील, या सर्वांनी साधारणतः या राज्यामध्ये 1,08,00,000 शेतकऱ्यांना साधारणतः आतापर्यंत 15,661 कोटी रुपयाची बाधित शेतकऱ्यांना आपण डीबीटी रावळे त्यांना सर्वांना मदत केली आहे. काही अजून शेतकऱ्यांचे प्रस्ताव थोडे पेंडिंग आहेत, त्यामध्ये काही जणांच्या वारसा निश्चित नाहीत, काही ठिकाणी बाधित क्षेत्र निश्चित थोड्या अडचणी, जमीन मालकीचा थोडा काही ठिकाणी वाद आहेत किंवा प्राप्त तक्रारीच्या निराकरण तहसीलदाराच्या काही ठिकाणी कारवाई थोड्या अपेक्षित आहेत. अजूनही काही ठिकाणचं राहिलंय, पण सभापती महोदय निश्चित प्रकारे या अडचणीच्या काळामध्ये, अतिवृष्टीच्या काळामध्ये जो माझा शेतकरी अडचणीत होता त्या काळामध्ये राज्य सरकारच्या वतीने जास्तीत जास्त मदत केली आहे. ही मी फक्त आपल्याला कृषी विभागाच्या माध्यमातून सांगितलं. काही ठिकाणी पशुधन वाहून गेलं, काही ठिकाणी माती शेतीतली खरडून गेली, त्याला आपल्याला माहिती आहे की काही गोष्टी मदत पुनर्वसन आपल्या सगळ्या विभागाच्या मध्ये काही गोष्टीमध्ये कुणाच्या घरामध्ये पाणी गेलं, घर वाहून गेली. राज्य सरकारच्या वतीनं जास्तीत जास्त शेतकऱ्यांबरोबर इतरांना पण निश्चित प्रकारे या शासनाच्या वतीनं मदत ही निश्चित प्रकारे केली आहे. आणि मला या निमित्तानं खरं तर आपण मगाशी म्हणला आपल्या काही सदस्यांच्या काय आपण सूचना मांडल्या, आमच्या काय कृषी विभागाच्या उत्तरात काय राहिलं असेल, जे काय राहिलं असेल त्या बाबतीमध्ये 15 दिवसाच्या आत आपल्या सर्वांना लेखी उत्तराद्वारे आपल्याला उत्तर दिलं जाईल, हे मी सभापती महोदय आपल्याला कळवू इच्छितो. सभापती महोदय, कांद्याच्या संदर्भात भूमिका मांडली. कांदा निर्यातीला प्रोत्साहन देण्याचं काम सातत्याने आपण केलेलं आहे. कांद्याच्या संदर्भात मागच्या काळामध्ये जे RODTEP होतं, रेमिशन ऑफ ड्युटीज अँड टॅक्सेस ऑन एक्सपोर्टेड प्रोडक्ट, या संदर्भात सुद्धा रोडडेप या संदर्भात सुद्धा ही स्कीम ही वाढवण्याच्या संदर्भात आपण पाठपुरावा केला आहे. मागच्या काळामध्ये रशियाला आपण कांदा पाठवला आणि त्या रशियाला कांदा पाठवत असताना त्याच्यामध्ये जी काही ड्युटी लागेल, त्यांच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशनचे जे काही चार्जेस लागतील त्याला इन्सेंटिव्ह देण्याचं काम आपण मागच्या काळामध्ये केलं. आपल्याला माहिती आहे की सातत्याने या सभागृहात चर्चा व्हायची, आपल्याकडे निर्यात शुल्क आहे आणि त्यामुळे कांद्याची अडचण होते. ती निर्यात शुल्क आपण कमी केली, किंबहुना ती आता मागच्या दोन टप्प्यामध्ये ती निर्यात शुल्क 100% संपून टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मदत करण्याचा आपण प्रयत्न केला. आपल्याकडे मागच्या काळामध्ये या विषयावर सविस्तर चर्चा करणं गरजेचं आहे. आपण पूर्वी कांदा केवळ महाराष्ट्रामध्ये आपण लावायचो, नंतरच्या काळामध्ये इतर राज्यामध्ये लागायला लागला. आता तर आपण ते बियाणं बांगलादेश, श्रीलंका या देशांना सुद्धा आपल्याकडनं मिळाल्यामुळे ते सुद्धा आता कांदा पिकवायला लागले आणि म्हणून त्याच्या संदर्भात अडचण होते. या उपर आपले सातत्याने प्रयत्न की नवनवीन उपाययोजना करून कांदा संदर्भात, इतर साऱ्या पिकांसंदर्भात कसं आपल्याला प्रोत्साहन देता येईल, भाव वाढ मध्ये कसा प्रयत्न करता येईल, हा सातत्याने आपला प्रयत्न चालू आहे. त्याची माहिती आम्ही घेतली. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भात माहिती दिली, पण 10,000 कंटेनर ही माहिती सत्तेने त्याच्या माध्यमातून जे काय आपल्याकडे एक्सपोर्टच्या संदर्भात काही जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टवर काही जर माल थांबलेला आहे, काही व्यापाऱ्यांनी तिथे एक्सपोर्ट करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये काही माल त्यांचा तिथे अडकून पडलाय, त्यावर मिनिस्ट्रियल ग्रुप केंद्र सरकारने स्थापन केलं. त्याच्यावर सातत्याने त्यांची नजर आहे आणि त्याच्या माध्यमातून उपाययोजना करण्यासंदर्भात नाही, तो विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीतला विषय आणि म्हणून सातत्याने घेतो, माहिती घेतोय. सभापती महोदय, खरं तर अभिजित वंजारे साहेबांनी जो प्रश्न विचारला तो जलसंपदा विभागाच्या अखत्यारीत असला तरी या बाबतीमध्ये त्यांनी ज्या काही सूचना मांडल्या त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे सरकार त्याची नोंद घेईल.